नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याची मला आवर्जून गरज वाटली कारण बरेच सारे विद्यार्थी जे आहेत माझे ते ChatGPTचा यूज करून त्याचे आन्सर्स लिहित आहेत. ChatGPT हा एक अल्टरनेटिव्ह सोर्स नसू शकतो. ChatGPT तुम्हाला उत्तर देताना खूप सुपरफिशियल पद्धतीचे उत्तर देतोय. त्याच्यामुळं आणि हे जे उत्तर आहेत ही सहज कळू शकतात. जो एक्झाम चेक करणारा व्यक्ती आहे त्याला सहज कळतील की तुम्ही ChatGPTतून लिहिलेलं आहे. त्याचे हेडिंग्स, त्याची प्रत्येक गोष्ट, त्याची लँग्वेज, त्याचा डाटा हा एक युनिक पद्धतीचा आहे. तो सहज त्याला कळू शकतो. तुम्ही कोणतंही AI यूज करा. मग त्याच्यामुळे तुमची प्रिपरेशन ही जेन्युइन असली पाहिजे. कारण बॉटनी, झुलॉजी सारखे विषय हे हायली टेक्निकल विषय आहेत, हायली कन्सेप्च्युअल आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला एक्झॅक्ट जर तुम्हाला विषय मांडायचा असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीचं टेक्निकल रिसोर्सेस यूज केले पाहिजे, टेक्निकल लेक्चर्स तुम्ही बघितले पाहिजे. मग या संदर्भात मला काही दिवसापूर्वी एक टॉपर्स आहेत आपल्या 11व्या नंबरचे, मंगेश नाव आहे त्यांचं. ते मला भेटून गेले की त्यांच्यासोबत एक त्यांचे मित्र होते की त्यांची जी काही प्रिपरेशनची लेवल होती खूप हाय लेवलची होती. त्यांनी सर्व जी प्रिपरेशन आहे ती ChatGPTवर केली आणि त्यांनी नोट्स, प्रत्येक टॉपिकच्या बीट बाय बीट नोट्स बनवून ठेवलेल्या होत्या. आता मंगेश ह्यांचं जी काही पार्श्वभूमी आहे ती त्यांनी UPSCची प्रिपरेशन केलेली होती. त्यांनी UPSCचं जे मटेरियल आहे ते यूज केलेलं होतं. त्या कारणाने त्यांना टॉपमध्ये ते आलेत. पण ज्यांनी त्यांच्यापेक्षा ताकदीची जी प्रिपरेशन आहे, त्यांच्यापेक्षा ताकदीचं जे व्यक्तिमत्व होतं त्याला त्याच्या ऑप्शनलमध्ये 25 आणि 50च मार्क्स मिळालेले आहेत. एकामध्ये 25-30 आहेत आणि एकामध्ये 50 मार्क्स मिळालेले आहेत. तर हे का बरं झालेलं आहे तर त्यांनी त्याचा स्वतःचं जे काही रिलायबिलिटी आहे ती ChatGPTवर आणून ठेवलेली आहे. मग माझं आवर्जून प्रत्येक विद्यार्थी मित्राला सांगणं आहे की काय आहे, ChatGPTचा यूज बंद करा. जर नाही केला तर तुमची पण वर्स्ट कंडिशन होऊ शकते. आणि याचे एक्झाम्पल तुम्हाला आता मार्केटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला विचारून बघा, ज्यांनी मेन्स दिलेली आहे आणि ज्यांनी ChatGPT यूज केलेली आहे त्याला मार्क्स मिळालेले नाहीत. ॲग्रिकल्चरला तर तुम्ही बघितलं असेल, बरेच साऱ्या विद्यार्थ्यांनी ChatGPT यूज करून आणि जे काही मटेरियल आहे, इरिलेव्हंट मटेरियल यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्यांचे मार्क्स 25, 50, 70, 75, 80च्या वर तर मार्क्सही नाही आहेत. मग वर्स्ट पद्धतीचे मार्क्स का मिळालेले आहेत तर तुम्ही या अननेसेसरी जे काही रिसोर्सेस आहेत ती यूज करून तुम्ही त्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना विनंती आहे की काय आहे, टॉप क्लासचं UPSC लेवलचं मटेरियल असेल, UPSC लेवलचं लेक्चर्स असतील तेच तुम्ही केले पाहिजे. अननेसेसरी गोष्टी या ChatGPTच्या आणि या AIच्या नादी लागून तुम्ही तुमचे अटेम्प्ट खराब करू नये. कारण इथं जो चेक करणारा व्यक्ती आहे त्याला हे AIचे सगळे टूल्स माहिती असतात, त्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असतात. त्याच्यामध्ये आणि ते विशेष म्हणजे ChatGPT ही जी आहे सुपरफिशियल पद्धतीची उत्तरं तुम्हाला देतो आणि ते सुपरफिशियल उत्तरं आहेत ती एक्सपेक्टेड नाही आहेत आणि ती लिहून तुम्ही मार्क्स नाही मिळवू शकत. मग तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की ताकदीची उत्तर लिहायचं असेल तर ताकदीचे सोर्सेस यूज केले पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.